कापूस लागवडीचा नवीन लागवडीचा प्रयोग आपण आज पाहणार आहोत. आणि ही जी लागवडीची पद्धत आहे कापसाची, यामुळं प्रति एकरी कापसाच्या झाडाची संख्या जास्त बसते आणि त्यामुळं प्रति एकरी कापसाचं उत्पादन जास्त येतं. तर हा प्रयोग कसा आहे ते आपण पाहू. मी सध्या कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, तालुका जिल्हा जालनाच्या प्रक्षेत्रावर आहे आणि तिथंच हा प्रयोग त्यांनी केलेला आहे. त्याला आपण सघन कापूस लागवड पद्धत म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम म्हणतो. तर इथं 2 अंतरावर कापूस लागवड केलेली आहे. जमीन एकदम हलकी आहे, एकदम मुरमाड जमीन आहे. हलक्या जमिनीवर सुद्धा या कापसाचं उत्पादन किती येणार आहे दोन्ही लागवड पद्धतीमध्ये, त्या दोन्हीमधला किती फरक आहे ते आपण आज पाहणार आहोत. सघन कापूस लागवड पद्धत, त्याला आपण HDPS हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम म्हणूयात. या प्रकारे आपण 3 फूट 2 तासातला अंतर 3 फूट ठेवलेला आहे आणि 2 झाडातलं अंतर अर्धा फूट आपण ठेवलेलं आहे. या प्रकारचा आपण सघन कापूस लागवड पद्धत आहे आणि याच्यामध्ये एकरी झाडाची संख्या बसती जवळपास 29,000, म्हणजे 3 फूट बाय अर्धा फूट. तर आपण झाडाची संख्या मोजल्यानंतर असं लक्षात आलं की आपण लागवड करत असताना थोडं तूट त्याच्यामध्ये आहे. लागवडीनंतर अर्धा फुटाच्या थोडं पुढे मागे आपण लागवड झालेली आहे. तर असं आपण मोजला असता 3 बाय पाऊण फूट अशा प्रकारचं अंतर या ठिकाणी मिळालेलं आहे. 3 फूट 2 तासातला अंतर आणि 2 झाडातलं अंतर पाऊण फूट. तर झाडाची संख्या या ठिकाणी बसते 20,000 झाडं आपण प्रति एकरी बसलेले आहेत. या ठिकाणची जमीन आहे हलकी आहे, अर्धा फूट या ठिकाणी माती आहे, या खोलीची जमीन आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रति झाड बोंडाची संख्या जी मिळालेली आहे त्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी 20 आहेत, काही ठिकाणी 25 आहेत, काही ठिकाणी 30 आहेत. सरासरी बोंडाची संख्या 20 आहे आणि कापसाचं वजन जे आहे आपल्याला प्रत्येक बोंडाचं 7 ग्रॅम मिळालं आहे आणि ते ॲव्हरेज जर पकडलं आपण 5 ग्रॅम, तर प्रति झाड कापूस हा 100 ग्रॅम आहे आणि झाडाची संख्या आहे 20,000. तर आपल्याला प्रति एकरी 20 क्विंटल कापूस, कारण आपण 100 ग्रॅम कापूस एका झाडाचा म्हणतोय, झाडाची संख्या आपली बसलेली आहे 20,000. तर या प्रकारे आपण हलक्या जमिनीमध्ये आपल्याला 20 क्विंटलचा उतारा आपला ऑक्टोबर एंड पर्यंत त्या ठिकाणी येत आहे. अशा प्रकारचा आपण एक अंतर आपण 3 बाय पाऊण फूट या प्रकारे केलेलं आहे. त्यालाच लागून आपण 3 बाय 2 जी आपल्याला चेक प्लॉट आहे, शेतकऱ्यांची जी पद्धत आहे त्या ठिकाणी 3 बाय 2 एकरी झाडाची संख्या बसती 7,000. त्या ठिकाणी गॅप धरून आपण त्या ठिकाणी झाडाची संख्या आलेली आहे 5,000. जी 7,000 यायला पाहिजे ती 5,000 आहे. जी तूट त्या ठिकाणी पडलेली आहे आणि जी बोंडाची संख्या आहे त्या ठिकाणी जो आपल्याला कापूस आवडतो त्या प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी काही ठिकाणी 35 बोंड आहेत, 40 आहेत, 45 आहेत आणि 50 आहेत. सरासरी बोंडाची संख्या 40 आहे. 5 ग्रॅमचा कापूस धरला तर प्रति झाड कापूस आपल्याला मिळतोय 200 ग्रॅम आणि झाडाची संख्या त्या ठिकाणी आहे 5,000 प्रति एकरी. तर हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर प्रति एकरी 10 क्विंटलचा कापूस आपल्याला 3 बाय 2 वर मिळतो. झाडाची संख्या कमी आहे, भलेही आपल्याला प्रति झाड बोंडाची संख्या 40-45 आहे, दिसायला कापूस चांगला वाटतो, परंतु आपण यील्ड कॅल्क्युलेट केली तर फक्त 10 क्विंटल आपल्याला कापूस त्या ठिकाणी मिळतो. म्हणून हलकी जमीन असेल आपल्याला त्या ठिकाणी 3 बाय अर्धा फूट किंवा 3 बाय पाऊण फूट हेच योग्य अंतर आपल्याला कापसाचं उत्पादन वाढीसाठी ही जी सघन कापूस लागवड पद्धत आहे ती फायद्याची आपल्याला त्या ठिकाणी राहणार आहे. आणि झाडाची वाढ सुद्धा आपण मर्यादित केलेली आहे. 3-3.5 फूट आपल्याला हाईट आहे. त्या ठिकाणी आपण चमत्कारचे 2 स्प्रे आणि डी टॉपिंग वरचा शेंडा सुद्धा आपण खोडल्यामुळं आपल्याला बोंडाची साईज सुद्धा, आपण जर बोंड पाहिले तर खालचं बोंड आणि शेंड्याचं बोंड सारख्या वजनाचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून त्याला आपण म्हणतो आदर्श कापूस, कारण प्रत्येक बोंड सारख्या वजनाचं आपल्याला पाहायला मिळतंय. इतर ठिकाणी 3 बाय 2च्या ठिकाणी आपल्याला काही बोंड मोठे आहेत, काही लहान बोंड आपल्याला पडलेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणचं वजन हा आपल्याला कधी कमी मिळणार आहे. म्हणून आपण या आदर्श कापूस लागवड जी पद्धत आहे, सघन कापूस लागवड पद्धत, या पद्धतीने जर कापूस लागवड केली आपण तर निश्चित आपण उत्पादन वाढवू शकू. आपल्या भारताची उत्पादकता जी आहे ते आपण 400 ते 500 किलो रुईमध्ये आपण जागतिक स्तरावरती उत्पादन मोडलं जातं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 400 ते 500 किलो रुई प्रति हेक्टरी उत्पादकता आहे. ब्राझील आणि चायनाची पाहिली तर 1400 ते 1700 किलो रुई प्रति हेक्टरी आहे. या ठिकाणचा कापूस जर पाहिला आपण तर हा आपल्याला 1400 ते 1500 किलो रुईच्या बरोबरीनं प्रति हेक्टरी उत्पादकता आपल्याला जाते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं ब्राझील आणि चायनामध्ये जे केलं की एकरी झाडाची संख्या वाढवणं गरजेचं आहे, तरच आपल्याला उत्पादन वाढवता येईल. 13 जून 2024 ची लागवड आहे दोन्ही प्लॉटची. जमीन एकदम हलकी आहे. कापसाच्या झाडांची संख्या प्रति एकरी जर जास्त केली तर उत्पादनामध्ये वाढ होते. हा ह्यामधला बेसिक पॉईंट आहे. बरोबर आहे. बरोबर. तर मग आता हे शेतकरी अवलंब का करत नाही की आपल्याकडं जो दृष्टिकोन आहे पाहण्याचा की झाडाची बोंडाची संख्या आपल्याला जास्त दिसली पाहिजे, 40 दिसली पाहिजे, 50 दिसले पाहिजे, 70 बोंड आपल्याला दिसले पाहिजे. होतं काय,
तर 70 बोंड आपल्याला घ्यायचे असतील तर कापसाचा कालावधी सुद्धा वाढतो, कारण 70 बोंड एकाच वेळेस आपल्याला मिळत नाहीत. 10 बोंड, 15 बोंड आणि त्याच्यानंतर 15 बोंड. त्याच्यामुळे कापूस आपल्याला फेब्रुवारी मार्च पर्यंत आपल्याला ठेवावा लागतो आणि सारख्या वजनाचे बोंड आपल्याला मिळत नाहीत. दिसायला कापूस चांगला वाटतो आणि शेतकऱ्यांचा कल असतो 70-80 बोंड दिसले की आपल्याला त्या पद्धतीचा कापूस आपल्याला लावायचा. आणि मग ज्यावेळेस कापूस वेचणी होती त्यावेळेस आपल्याला कापूस आपल्या घरामध्ये कमी आल्याला पाहायला मिळतो. आणि ही जी पद्धत आहे की आपल्याला कुठेतरी 20 बोंड घ्यायचे, 25 बोंड घ्यायचे, ही सवय आपल्याला सर पाहण्याची नाहीये की 20 बोंडात अरे आपल्याला कापूस हा काहीच नाही दिसायला तरी. पण तो झाडाची संख्या शेतकरी बंधूंनो आपण 4 पटीने वाढवलेली आहे. आणि म्हणून इथं रिस्क आपली कमी आहे. पाऊस कमी पडला, लवकर मान्सून विड्रॉ झाला तरी आपले पहिले जे बोंड लागलेत पहिल्या 2 बहारामध्ये ते बोंड आपले फिक्स आहेत, कमी पाण्यावर येणार आहे. आणि बोंडाचं वजन आपल्याला त्याचं चांगलं मिळणार आहे प्रत्येक बोंडाचं. त्याच्यामुळे हा वजनासाठी आपल्याला चांगला कापूस आहे. म्हणून हलकी जमीन असेल तर मी तर म्हणेन की 3 बाय अर्धा फूट हा सर्वात चांगली लागवड पद्धत आहे. भले आपल्याला दिसायला तो कापूस तेवढा चांगला दिसणार नाही. ज्या ठिकाणची मध्यम जमीन आहे, ज्या ठिकाणी 2, 2.5, 3 फूट खोलीची जमीन आहे त्या ठिकाणी आपण 3 बाय 1 या पद्धतीची लागवड आपण, म्हणजे ज्या ठिकाणी झाडाची संख्या आपण 14,000 ठेवणार आहे 3 बाय 1 वरती, त्या ठिकाणी जरी आपल्याला 20 बोंड आले आपल्याला तर 14 क्विंटल आपला कापूस त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं की झाडाच्या संख्येवरती कापसाचं उत्पादन अवलंबून आहे. आणि ज्या जगामध्ये जे 2-3 देश आहेत जे उत्पादकता जास्त आहेत त्यांनी हेच केलं की झाडाची संख्या त्या ठिकाणी वाढवलेली आहे. म्हणून सुद्धा शेतकरी बांधवांनी बोंडाकडे न पाहता आपल्याला झाडाची संख्या कसं जास्त वाढवता येईल त्याच्यावरती आपलं उत्पादन अवलंबून आहे. साधारणतः 7-10 वर्षापूर्वी लोकांमध्ये स्पर्धा लागली होती की माझा 7 बाय 7 वर कापूस आहे, 6 बाय 6 वर आहे, बघा किती पसार होतोय. कोणत्या झाडाचं एक बेसिक प्रिन्सिपल आहे की त्याला जर जागा जर जास्त मिळाली तर त्याचा पसारा वाढतो, त्याच्या फांद्या वाढतात, त्याची उंची वाढते. परंतु त्या उंचीच्या प्रमाणात किंवा जेवढ्या लागलेल्या फांद्या आहेत त्याची जी एनर्जी आहे ती सर्व ते वाढीमध्ये जाते आणि त्याला बोंड कमी लागतात आणि कालावधी पण वाढतो त्या पिकाचा. त्यामुळं जवळजवळ लागवड जर केली तर निश्चितच आपल्याला बोंडाची संख्या प्रति एकरी जास्त मिळते आणि उत्पादन पण जास्त मिळतं. हा त्यातला बेसिक मुद्दा आहे. झाडाची वाढ मर्यादित केलेली म्हणताय, तर काय काय केलं आणि किती दिवसांनी केलं आणि कशासाठी केलं? की आपण अंतर कमी करण्यासाठी जातो त्या ठिकाणी आणि परत आपण त्या पिकाचं व्यवस्थापन आपल्याकडून होत नाही. या ठिकाणी सुद्धा आपल्याला लागवड झाल्यानंतर एकदम कापसाची वाढ जास्त होती आपल्याला, किंवा आपलाही मोह आवरत नाही की झाडाची वाढ जास्त झाली पाहिजे, खतं आपल्याला जास्त आपण टाकली जातात. म्हणून आपल्याला झाडाची वाढ मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. आणि विनाकारण जास्त वाढ झाली तर बोंडाची संख्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी मिळणार आहे. पण वाढ होत असताना आपण टप्प्याटप्प्यामध्ये 1 महिन्यामध्ये 1 फूट आपल्याला झाडाची वाढ आपल्याला झाली पाहिजे. पुढच्या 2 महिन्यामध्ये 1.5 ते 2 फूट आपलं झाड वाढलं पाहिजे आणि शेवटी आपल्याला 3 ते 3.5 फूट हे झालं पाहिजे. परंतु हे आपल्याकडून होत नाही. भले आपण अंतर कमी करतो पण तो झाडाची वाढ जास्त व्हायला लागते, कारण खताचा डोस आपला चुकलेला असतो त्या ठिकाणी, किंवा पाणी दिलं जातं, किंवा एखादा दिवस पाऊस आपल्याला जास्त मिळतो. म्हणून झाडाची जी वाढ आहे ते मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याकडे जे स्प्रे आहेत वाढ रोधकाचे, ते जर आपण 40व्या दिवशी तो स्प्रे, पहिला स्प्रे आपण चमत्कार सारखा स्प्रे जर घेतला आपल्याला तर वाढ मर्यादित आपल्याला ठेवता येईल. 2 फांद्यातलं अंतर आपल्याला कमी करता येईल, 2 पात्यातलं अंतर आपल्याला कमी करता येईल. दुसरा स्प्रे आपल्याला परत 20 दिवसांना आपल्याला घ्यायचा आहे. याचं जी प्रमाण वापरायचं आपल्याला 10 लिटर पाण्याला 10 ml पहिला स्प्रे घेताना 40 दिवसाच्या दिवशी आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला वाढ जी आहे ते मर्यादित आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर 20 दिवसांना जो दुसरा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे त्या ठिकाणी 10 लिटरला 12 ml चमत्कारचा स्प्रे, असे 2 स्प्रे जर आपण घेतले तर वाढ मर्यादित आपल्याला करता येईल. आणि गरज पडला तर तिसरा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि दुसरं 90 दिवसानंतर आपण शेंडा कुंडण्यासाठी सांगतो, ज्या ठिकाणी वाढ जास्त होती. काही वेळेस काय होतं की आपली जमीन चांगली असेल किंवा बेवड आपलं पहिलंच चांगलं असेल तर वाढ 90 दिवसाच्या अगोदर 70 दिवसाला ते 90 सेंटीमीटर गेलेली असते. म्हणून आपल्याला त्यावेळेस आपण लवकर, आपल्याला जर 90 सेंटीमीटर हाईट झालेली असेल तर ते शेंडा जर आपला त्याचा फुडला तर आपल्याला प्रत्येक बोंड सारख्या वजनाचं वजनदार आपल्याला मिळण्यासाठी मदत होईल. म्हणून आपण 90 सेंटीमीटर त्याची हाईट म्हणजे 3 फूट हाईट, भले ते 90 दिवसाला झाला असेल किंवा 70-80 दिवसात झाला असेल, त्यावेळेस जर शेंडा खुडला आपल्याला तर बोंडाचा आकार आपल्याला आणि वजन वाढवण्यासाठी आपल्याला फायदा त्या ठिकाणी होणार. या प्लॉटची जी लागवड आहे ही सघन पद्धतीची लागवड आहे. 3 फूट बाय अर्धा फुटावर याची लागवड आहे. तर तुम्ही पाहताय की साधारणतः छाती एवढी ह्याची उंची आलेली आहे, कारण त्याचा शेंडा त्यांनी खोडलेला आहे. आणि तुम्ही बघा शेंडा खोडल्यामुळं शेंड्यावर सुद्धा त्याची जी बोंड आहे ती परिपक्व झालेली आहे. 1, 2, 3 पूर्ण दिसतात आणि साईज पण मोठी आहे. तुम्ही खालची जी बोंड पाहिली तर त्याची साईज पण तेवढीच आहे.
म्हणजे युनिफॉर्म म्हणजे एक समान बोंडाचा आकार होतो शेळा खोडल्यामुळं. कारण शेळा खोडल्यामुळं त्याची जी वाढ होणारी असते फांद्या फुलामधली ती कमी होते आणि ते जे वाचलेलं अन्न आहे ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये म्हणजे बोंड तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे बोंड आपली वाढतात. तर आता आपण ह्याच्यामध्ये बोंड किती ती मोजू. तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 बोंड याच्यामध्ये आहेत साधारणतः. कमी जास्त होईल 25 पण असतील कुठं 15 पण असतील तर साधारणतः 20 बोंड याच्यामध्ये आहेत. म्हणजे 3 बाय अर्धा फुटावर. तर ह्याच्यामध्ये फांद्याची संख्या कमी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 ते 8 ते 10 फांद्याची संख्या याच्यामध्ये आपल्याला दिसते. आता आपण दुसरा प्लॉटचा पाहू. त्यामध्ये लागवडीचं यंत्र आहे 2 ओळीमधलं 3 फूट आहे आणि 2 झाडामधलं 2 फूट आहे. लांब फांद्या झालेल्या आहेत थोड्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 जवळपास 11 12 फांद्या दिसत आहेत त्याच्यामध्ये. आणि बोंड जर पाहिले तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 साधारणतः 28 30 बोंड याच्यामध्ये आहेत. ह्याची फांद्याची सुद्धा वाढ जास्त झाली कारण त्याला स्पेस जास्त मिळाला की वाढ त्याची फोपावते. तुम्ही आता ह्याला पण त्याचा शेंडा खोडलेला आहे. बोंड तुम्ही जर पाहिले तर लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला दिसून येतील आणि याचा कालावधी सुद्धा जो आहे तो वाढतो जास्त अंतर व्हरायटी या ठिकाणी आपण जी वापरलेली आहे न्यूजिगुडू सीडची अर्मिता एक व्हरायटी आहे. त्यासोबतच एक YCH 7475 अशा 2 प्रकारच्या व्हरायटी आपण घेतलेल्या आहेत. जे काही आपण जात निवडणार आहेत कापसाची ते निवडत असताना कमी कालावधीच्या कमी वाढणाऱ्या कमी पसरणाऱ्या या जातीचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. जसं इथं अर्मिता आणि 7475 या जातीचा वापर केलेला आहे. या ठिकाणी आपण या प्लॉट मधला एक बोंड आपण वेचून आणलेला आहे. त्याचं वजन आपण पाहूया. 3 बाय अर्धा फूट जो आणलेला आहे त्याचं वजन आपण पाहतोय. तर वजन आलेलं आहे 7.8 ग्रॅम आलेला आहे. आपले बोंड सरासरी 20 आपण धरलेले आहेत आणि एका बोंडाचं वजन 7.8 आलंय. तरी आपण त्याचं सरासरीमध्ये 5 ग्रॅम वजन पकडलं आणि 100 ग्रॅम कापूस आपण पकडलेला आहे. झाडाची संख्या 20,000 असल्यामुळे 20 क्विंटल आपल्याला त्या ठिकाणी येते. सगळ्यात महत्वाचं 8 ग्रॅम हे वजन मिळते आपल्याला. 7.8 ग्रॅम हे आपल्याला प्रत्येक बोंडाचं सारखं मिळतंय. त्याच्यामुळे हा कापूस 3 बाय अर्धा फुटावरला प्रत्येक वजन बोंड हे सारख्या वजनाचं असल्यामुळे उत्पादन आपल्याला जास्त वाढलेलं आपल्याला पाहायला मिळणार.